सध्या मी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आहे। आपण पाहतोय की श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची गर्दी मंदिरात मोठ्या प्रमाणात होते। यातच आता साखरेचे भाव देखील वाढलेले आहेत। त्यामुळे प्रसादावर काही परिणाम झालाय का? प्रसादांचे काही भाव वाढलेत का? आपण आपल्यासोबत काही प्रसाद विक्रेते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मला सांगा, प्रसादाचे भाव वाढलेत का? साखरेचे भाव अचानक वाढलेत, त्यामुळे काही प्रसादावर परिणाम झालाय का? अजून तर काही परिणाम झाला नाही, मगर भविष्यामध्ये होण्याची शक्यता आहे। आता हे 2-4 दिवस झाले साखरेचा भाव वाढलाय, मग आता पुढे माल जसा येणार तसा त्याचा पण भाव वाढणार आणि हा मग धंद्यावर पण फरक पडणार मला। की जो गिराक आता पाव किलो अर्धा किलो मिठाई घेऊन जात होता तो विचार करे की आता एवढा भाव वाढल्यानंतर काय घ्यायचं की नाही घ्यायचं की घरीच बनवायचं, तर आमच्यावर पण धंद्यावर परिणाम पडणार। तर मोदकांचे काय रेट सुरू आहेत आता सध्या प्रसादाबरोबरच? हा उकडीचा मोदक हा कसा किलो आहे? किलो नाही, तो पीसच्या हिशोबाने येतो। ओके. 50 रुपयाला एक पीस येतो। ओके ओके आणि असं हे मोदक आहे, जे माव्याचे मोदक आहेत, ओके ते साखरांनी माव्यानी बनवतात, ते 800 रुपये किलो आम्ही विकतो आता। ओके आणि काजू मोदक, काजू कतली 1000 ते 1200 रुपये किलो जाते। लाडू आमचे 400 रुपये जातात किलो। बर मग पुढे होऊ शकते अजून भाव। आपण एकंदरीतच बघतोय की देशामध्ये सध्या अचानक पद्धतीने साखरेचे भाव वाढल्यामुळे प्रसादावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे। आता आपण बघतोय की काही जसं यांनी सांगितल्याप्रमाणे की प्रसादाचे देखील भाव वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाव वाढल्यानंतर भाविकांना खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे। नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे यापुढे देखील प्रसादाचे भाव वाढतायत का किंवा दर कमी होत आहेत, हे आता पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन योगेशसह बालाजी बडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।